अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात, सेमीफायनल फायनल या ग्राउंडवरती अगदी रंगताना पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी कार्तिक येतात, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो दीपल शाह, नॉन स्ट्राईक एंडला संदीप आचार्य, सँडी आहेत. या ग्राउंडवरती हे टुर्नामेंट खेळण्याची एक वेगळी मजा आहे. अनेक खेळाडू ही टुर्नामेंट अगदी वर्षातून एकदा खेळण्याकरिता अगदी इच्छुक असतात. या बॉलवर देखील काय फटका खेळले गेलेत. स्टँड अँड डिलिव्हर. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. दीपल शाह ऑन फायर. सडक पे कडक, बेधडक नो बॉल आहे आणि सारन. काय फटका खेळला गेलाय. अगदी मला असं वाटतं रहेजा हॉस्पिटलवरती बॉल जाईल की काय. थोडी उंचाई घातली होती बट लांबी पण तेवढीच पाहिली गेली. आणि दीपल शाह यासाठी ओळखले जातात अंधेरी आंबोलीचे एक धडाकेबाज बॅटर आहेत, ज्यांची देखील चर्चा अगदी पाहिली गेली आहे. अफलातून स्ट्रोक खेळताना पाहिले गेले. अगदी हा बॉल देखील आपण कार्तिकवर दडपण पाहिले गेलं. व्हाईट बॉल. या फटक्याने अक्षरशः थंडी उडवली आहे. अफलातून फटका म्हणजे एका दुसरा फटका अंडर ओपनला 6 ने मारणार तर कुठे मारणार. समोर 6 आणि समोर 6 मारणं थोडा मोठा टास्क आहे ग्राउंडवरती. टप्प्यात बॉल अगदी आला आणि चांगला स्ट्रोक खेळले गेले. या बॉल देखील बॅक टू बॅक पहा. दुसरा. क्या बात आहे. आज मला असं वाटतं परफेक्ट प्रॅक्टिस करूनच आलेत. अफलातून बॅटिंग. सँडी देखील अगदी चेहऱ्यावर हास्य आहे की आज अंडर ओपनला अशीच बॅटिंग. आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं की कुठेतरी 6 बघायला मिळेल, सिंगल डबल पाहायला मिळेल, पण एका दुसरा मोठा 6 अजून पाहायला मिळाला ती एक वेगळी मजा आहे. पण इथे दीपल शाह बॅटिंगसाठी आल्याने अक्षर सर्वांना खुश केलंय. 2 6 ने मात्र मॅच अगदी रंगवली. खूप वर्ष असेल पण संघासाठी एक निष्ठेने खेळताना पाहिले गेले. अगदी सचिन राणे आज इनॅक्शन मध्ये आहेत, धर्मेश जोशी आहेत, अनेक खेळाडू आहेत, यतिराज देवरुखी आहेत, मयुरेश आहेत. खूप चांगली स्टारकास्ट घेऊन आज विक्रांत केनी प्रतिष्ठान हा संघ इकडे दाखल झालाय. या बॉलवर देखील आपण पाहतो व्हाईट बॉल. या बॉलवर देखील दुसरा मोठा स्ट्रोक खेळले गेले आणि या बॉलवर आपण पाहिलं तर एक चांगली कॅच टिपली गेली आहे. गुड कॅच. चांगली कॅच पकडली. कव्हर्सला अगदी बॉडी बॅलन्स केली तिकडे. गुड कॅच. दत्त 11 सायन. योगेशने एक चांगली कॅच तिकडे पकडली. न्यू बॅटर आपण पाहतो यतिराज देवरुखी येतात. बाबू मीराबाई दररोजचा अजून एक युवा खेळाडू ज्याची देखील चर्चा पाहिली गेली. खूप चांगलं क्रिकेट, समोर टर्फ क्रिकेट देखील खूप चांगले खेळलेत, त्यामुळे समोर 6 मारण्याची एक वेगळी त्यांच्याकडे नेहमी चर्चेत राहिले. व्हाईट बॉल. स्कोर पाहिलं तब्बल जाऊन पोहोचले 17 धावसंख्येवर. एक भलं मोठं टार्गेट आतापर्यंत उभं केलंय टीम विक्रांत केनी प्रतिष्ठान. या बॉलवर मात्र समोर अगदी हलका त्याने ढकलला. स्ट्राईक एंडला पाहिलं संदीप आचार्य, सँडी आहेत. ओरम क्रिकेट देखील अगदी टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं. खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना दोन्ही फॉर्मॅटमध्ये अंडरआर्म ओरम नेहमी चर्चेत राहिलेत व्यावसायिक गटात. या बॉलवर अगदी हलक्या त्याने फक्त बॉल बॅट ठेवली तिकडे. सिंगल रन मिळेल. शेवटचा बॉल आहे. 19 धावा झाले फलकावरती तब्बल 19. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय आणि बॅटर यतिराजला देखील मैदान सोडावं लागेल. मध्ये पहिली ओव्हर संपली. 19 रन झाले फलकावरती. 2 विकेट माघारी परतले गेलेत. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका फसला गेला तिकडे. न्यू बॅटर स्वप्नील येतात. स्वप्नील सकपाळ येतात. अजूनही जोगेश्वरीचा अजून एक धडाकेबाज बॅटर. खूप चांगलं क्रिकेट. आपला बॅनर पण आपण पाहू शकतो आपल्या मंडळाचा.
गणरायाची आपली प्रतिमा आहे. अगदी पेन वरून ही मूर्ती आपण मुंबईत आणली होती आणि सर्व आमचे मंडळाचे पदाधिकारी आज मंडळावरती प्रेम आहे. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा 46 वर्ष गणेशोत्सव देखील अगदी स्थापना 1979 पासूनचं ते गणेशोत्सवचं मंडळ आहे. दत्त 11 साईन आपला एक प्लेअर असेल थोडं पाठवायचं व्यासपीठावर. सनील येतात बॉलिंगसाठी. सनील कोळी. दुसरी ओव्हर आहे. तब्बल 19 रन झाले धाव फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे स्ट्रोक पाहिले गेले. 19 धावा. स्ट्रायकरला संदीप आचार्य सँडी. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. या बॉल देखील हलक्या तरी ढकललं. संदीपला जाणीव आहे की स्कोर करावा लागेल. भले 2 6 आले पहिल्या ओव्हरमध्ये पण इकडे कुठेतरी आपल्याला खालून खेळणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक 1 ने पुढे जाईल. इकडे देखील पुन्हा सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. 1-1 रन. आता जाणीव पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे स्ट्रोक आले त्यामुळे टीम अगदी एक चांगला स्कोर करू शकली आहे. तब्बल 23 रन झालेत. इकडे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला बॅटरला मैदान सोडावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. तेवढाच चांगला थ्रो. न्यू बॅटर प्रवीण पाटील येतात. शिवाजी या नावाने देखील ओळखले जातात आणि चांगले खेळाडू आहेत. बास्केटबॉलचे देखील आपण पाहिलं एक चांगले प्लेयर्स आहेत. या बॉल देखील गॅपमध्ये एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. रन तिकडे सिंगल मिळेल आणि 24 शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. ग्राफ अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये वरती गेलाय. या बॉलवर देखील नो बॉल नोला सिंगल. हा बॉल देखील गॅपमध्ये खेळला गेलाय. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. धावपळ चालू आहे. पहिले 2 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिला 27 रन झाले. 3 विकेट माघारी परतले गेले. त्याच्याने 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18ला 18 गेला तरी एक चांगलं टार्गेट होऊ शकतो. त्यामुळे पाहूयात 18 बॉलमध्ये किती धावा करेल टीम विक्रांत केने प्रतिष्ठान. हा बॉल देखील आपण पाहिलं बॅकफूट लावून टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. धावफलक सिंगलने पुढे जाईल. 28. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते इकडे. वेल स्टॉप एफर्ट्स लगावलेत आणि स्कोर झाल्यामुळे कुठेतरी टीम मध्ये आपण पाहिलं विक्रांत केने प्रतिष्ठान या मॅच मध्ये अगदी एक चांगली निर्माण केली आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आज
बलाढ्य स्टारकास्ट घेऊन संघ उतरलाय. हा बॉल देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली. बॅटरला जागेवरच उभं ठेवलं. गुड बॉल. सायनची देखील अगदी खूप मोठ्या प्रमाणात पाठीराखी आलेत. आज आपल्या परिसरातील संघ खेळतोय त्यामुळे आपल्याला एफर्ट्स देणं गरजेचं आहे. आणि सायनच्या देखील सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. हा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक डॉट बॉल येतात. ट्वेंटी एट. हा बॉल देखील हलक्या तरी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. शेवटचा बॉल आहे. 29 रन झाले धाव फलकावरती. 3 ओव्हरचा आपण पाहिलं की 3 ओव्हरचा खेळ चालू आहे आणि 29 लॉस ऑफ 3 विकेट. ही ओव्हर एक चांगली आली आहे. चांगली कामगिरी केली बॉलर भाऊ. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं बट व्हाईट बॉल. ढकलण्याचा प्रयत्न करत होते तिकडे बट बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क झाला. बॉल बाहेरच्या दिशेला कट झाला. 30 रन झाले धाव फलकावरती. आता परत एक चांगलं स्कोर उभा केलाय. इकडे देखील चिकीरण करण्याचा प्रयत्न केला गेला. संदीप आचार्य अनुभव आहे. पहिल्या 3 ओव्हर संपल्या. तब्बल 10च्या सरासरीने जवळपास 31 रन झाले धाव फलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. बॉलिंगसाठी तेजस येतात शेवटची ओव्हर घेऊन आणि चौथी ओव्हर घेऊन येतात तेजस. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. 31 रन झाले धाव फलकावरती आणि जवळपास 3 विकेट माघारी परतले गेले. त्या 2 ओव्हर स्कोर दाबला तर मॅच रंगेल. हा बॉल पाहिला तर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. 32. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे देखील स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 34. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सायन 11 संघ दत्त 11 सायन आज संघ कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलाय कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये आलेले रन त्यानंतर एक्स्ट्रा रन्स मात्र इथे टाकलेत. त्या एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे दत्त 11 सायन संघाला. हा बॉल देखील अगदी हलका त्याने ढकललं. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं धावफलक एकने पुढे जाईल. भले मोठं स्कोर आतापर्यंत उभं केलंय. संदीप आचार्यची एक चांगली बॅटिंग, दीपल शहाची एक चांगली सुरुवात, त्यामुळे टीम विक्रांत केनी प्रतिष्ठान या मॅचमध्ये एक चांगली पकड निर्माण केली आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, 14वा वर्ष आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माहीमचा महाराज चषक आपण पाहतोय. अष्टविनायक बीट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला वॉटर बॉटल आहे, एक थर्मास आहे. मॅन ऑफ द मॅच नंतर ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील टी शर्ट आहे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. 4 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिलं तर तब्बल 39, 39 रन झालेत.
या बॉलवर देखील डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला मैदान सोडावं लागेल संदीप आचार्यला. पण एक चांगली बॅटिंग सँडीसाठी टाळण्यात खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वेल प्लेड. स्टार्टिंगला सिंगल डबल, त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोक. अनुभव दाखवला. नवीन बॅटर अरविंद तांडेल येतात. चेंबूर माहुलगावचे खेळाडू आहेत. ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि अंडरआर्म क्रिकेट खूप वर्ष अगदी खेळताना पाहिले गेले. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळताना पाहिले गेले आहेत. अनुभव आहे. शेवटचा बॉल आहे, पाहूत कसं कुठला स्ट्रोक खेळतील. सिंगल करतील, डबल करतील की मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतील, नजर असणार आहे त्यावर देखील. या बॉलवर एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॉल आतमध्ये आलाय आणि धावाधाव चालू आहे. 47 आणि 2 49 आणि 50 रनचं टार्गेट आहे. एक भलं मोठं टार्गेट आहे 50 धावांचं दुसऱ्या डावमध्ये मॅच जिंकण्याकरिता दत्त 11 सायन्स संघाला. 30 बॉलमध्ये 50 करायच्यात, होतील का यावर देखील नजर असणार आहे. बघूया दुसऱ्या डावामध्ये कशी मॅच रंगेल. तीस बॉलमध्ये 50 रन करायच्यात. पाहूयात कशा प्रकारे दुसरा डाव रंगेल. आणि आमचे भूषण राऊत देखील दुसऱ्या डावमध्ये आपण पाहू शकतो चांगली मॅच रंगेल. बट पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट दिली तर मॅच नक्कीच रंगेल. धन्यवाद सागर. तर 50 धावांचं एक विजयी लक्ष्य असेल दत्त 11 सायन्स संघासमोर आणि नक्कीच एक मोठं आव्हान उभं ठेवलंय ते विके प्रतिष्ठान या संघाने. नक्की सोपं नसणार आहे दत्त 11 सायन संघासाठी हे आव्हान. परंतु समोर षटकार आणि चौकाराची जर सीमारेषा असेल तर या मैदानात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यापूर्वीही झालाय. पाहायचं आहे इथे मात्र थोडंसं कठीण जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. अशी स्पर्धा माहीमचा महाराजा चषक 2024च्या या 14व्या पर्वात पुन्हा एकदा मी भूषण राऊत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर विके प्रतिष्ठान संघाचा जर आपण खेळाडू पाहिले तर नक्कीच बॉक्स क्रिकेट ज्यांनी गाजवलाय 20-25 वर्षाचा अनुभव असलेले आपण 3 ते 4 खेळाडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. बॉक्स क्रिकेटचा मास्टर माइंड कर्णधार सचिन राणे, त्याचबरोबरीने सँडी आणि त्यानंतर दीपल शहाला आपण पाहू शकता. पंचांचा इशारा येतोय. दोन मिनिटं थांबवायचं आहे. बॅट्समनची नावं आम्हाला माहीत नाहीत. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. एक प्रतिनिधी पाठवा आपला. योगेश आणि गणेश 2 सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र एक वेगवान आणि भन्नाट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर गोलंदाज नितीनने मात्र आपले वेगाचा परिचय करून दिलाय. पाहायचंय 10 धावांची सरासरी आवश्यक असणार आहे दत्त 11 सायन्स संघासाठी. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, एक अतिरिक्त धाव असणार आहे. 50 धावांचं विजयी लक्ष्य. यावेळी मात्र जितक्या वेगाने गणेश बॅट फिरवते त्याच्या दुप्पट वेगाने मात्र मारा करतोय नितीन. पूर्णपणे हतबल केलंय गोलंदाज नितीन याने. नक्कीच या गोलंदाजाचा वेग आपण वायकट्ट्यासारख्या स्पर्धेमध्येही पाहिलं होतं. मोठमोठ्या संघांना धक्का देत सेमीफायनल मध्ये हा संघ दाखल झाला होता. त्यामध्ये नितीनची मात्र गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली होती. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 या धावसंख्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लागोपाठचे 3 चेंडू वाईट जात आहेत. नक्कीच या धावा रोखणं नितीनसाठी गरजेचं आहे,
कारण दोन चांगल्या चेंडूच्या टप्प्यानंतर मात्र तिसरा टप्पा मात्र त्याला सापडलेला नाहीये. फुलटॉस चेंडू तिथे मात्र सँडी एक चपळ क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून धावा चढणं थोडंसं कठीण असेल. एकच धावा समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा धावफलक 5 या धावसंख्येवर आपण पाहू शकता. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होते, कारण रात्रीच्या प्रहरात डोळ्याच्या वरील चेंडू पकडणं थोडंसं कठीण असतं. तसंच काहीसा चित्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु चेंडू गॅप मध्ये होता. एक धाव मिळेल. 7 अशी धावसंख्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळतोय. ताऊयाचा चांगला थ्रो जरूर पाहायला मिळाला, परंतु थोडासा कमी गतीने आणि तद्वर एक धाव घेण्याची तिथे संधी. पहिल्या षटकाची समाप्ती आणि दत्त 11 सायन्स संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 8 या धावसंख्येवर. तर खूप चांगली सुरुवात अशी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 बिनगडी बाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाज देवा गोलंदाजीसाठी दाखल होतोय. एक लेफ्ट हँडर गोलंदाज. फलंदाज योगेशसाठी देवा मात्र दबावात दिसला. एक अतिरिक्त चेंडूचा भडीमार आणि तदनंतर मात्र एक अतिरिक्त धाव मिळाली असती कदाचित. 2 अतिरिक्त धावांचा बोनस. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र कुठे ना कुठे सरासरी जी आवश्यक आहे ती राखली आहे आणि धावसंख्या जरी मोठी असली तरी सुद्धा हा सामना हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हेही विखे प्रतिष्ठान संघाला लक्षात ठेवावं लागणार आहे. यावेळी पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आणि वाईट चेंडू. तर एक मोफतचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, कारण कोणताही चेंडू टाकण्यात मात्र यश आलेलं नाहीये देवाला आणि तिथे मात्र 4 धावा त्याच्या गोलंदाजीतून बहाल केल्या आहेत. त्यामुळे नक्कीच देवाला कुठे ना कुठे कमबॅक करावा लागणार आहे. 12शी धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावर. 38 धावांचं अजूनही लक्ष असेल. 24 चेंडू आणि 38 धावा. इथे मात्र खूप सुरेख असा चेंडू. यावेळी मात्र देवाने अचूक टप्पा राखलाय आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. तर पहिला झटका इथे मात्र दत्त 11 सायन्स संघाला लागतोय योगेशच्या स्वरूपात. तर नक्कीच इथे एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे. तर फलंदाज विकी दाखल झालाय. नक्कीच विकीला इथे मात्र खूप चांगला धावा उभाराव्या लागणार आहेत. संघ थोडासा बॅकफुटला जरूर आहे, परंतु एखादा चौकार षटकार तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. तोच प्रयत्न इथे मात्र विकी आल्याला करतोय आणि मनसुबे त्याचे इरादे स्पष्ट दिसत आहेत की एखाद मोठ्या फटक्याची त्याच्या संघाला गरज आहे. तदनंतर मात्र देवा चांगलं कमबॅक करतोय. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. एक धाव घेण्याची संधी आणि तदनंतर धावसंख्या 13 या धावसंख्येवर. इथे मात्र गणेश थोडासा लोवर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. देवाने नंतर पहिल्या 2 चेंडूच्या खेळीनंतर मात्र कमबॅक केलंय. ज्या चेंडूसाठी ज्या लाईन अँड लेन साठी देवा ओळखला जातो तो टप्पा सापडला. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेला. तिथे मात्र थोडासा गाफील राहिला असं म्हणायला काही हरकत नाही. क्षेत्ररक्षक 2 धाव घेण्याची खरं तर तिथे संधी होती, परंतु नाकारलाय फलंदाज विकी याने. एक धाव तिथे मिळते. 14शी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. इथे मात्र विकीचा जोरदार फटका जरूर पाहायला मिळाला, परंतु सँडीचं तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या एक गडी बाद 15शी पाहायला मिळते. 35 धावांचं अजूनही आव्हान असेल दत्त 11 सायन्स संघासाठी. नक्कीच एखाद 2 षटकार दत्त 11 सायन्स संघाला इथे सामन्यात कमबॅक करून देऊ शकतात, परंतु थोडंसं कठीण आव्हान जरूर आहे, परंतु एक चांगली संधी आहे दोन्ही फलंदाजांना.
कारण वेगाबरोबर जर तुम्ही टायमिंगचा जर चांगला वापर केला तर नक्कीच षटकार मारणे तितकंच कठीण नाही आहे या मैदानावर. यापूर्वी आपण पाहिलं गोलंदाज मयुरेश, भन्नाट वेगासाठी ओळखला जातो मयुरेश. त्याची प्रचिती पहिल्याच चेंडूवर आली आहे, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. 16शी धावसंख्या. मला वाटतं देवाला कॉपी केलंय मयुरेशने. सुरुवातीचे 2 चेंडू अशीच काहीशी सुरुवात देवाकडून झाली होती, तशी सुरुवात करतोय मयुरेश, परंतु देवाने कमबॅक केलं होतं. इथे मयुरेशला मात्र कमबॅक करावा लागेल. हाही चेंडू वाईड असता, परंतु इथे मात्र विकी थोडीशी चूक करतोय. आणि एक डॉट चेंडूची सांगता मात्र पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. मयुरेशचा इथे मात्र खूप चांगला सेन्स मात्र फलंदाज विकीने बाळगलाय. तर 3 चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 18. इथे मात्र विकी वेगाला मात्र जोरदार फटक्याने इथे मात्र धरा नेम आणि करा गेम गेम केलाय फलंदाज विकी याचा. खूप चांगला नेम. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलने यष्ट्यांचा वेध घेतला दीपल शाह याने. आणि एक दुसरा झटका बसतोय दत्त 11 सायन्स संघाला. तर गणेशला इथे मात्र काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. वेगळं करण्याच्या प्रयत्नात मात्र पाहिजे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतोय. पंच योग्य ती चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय कळवतील. तर पाहायचंय पंचांचा अंतिम इशारा आपल्यापर्यंत थोड्या वेळात येईलच. नक्कीच अभय, त्यानंतर विनायक उर्फ आऊ या मंडळीने 14चे 14 पर्व पंचगिरी केलाय. त्यामुळे या स्पर्धेच्या मैदानाचा इतिहास त्यांच्यापर्यंत आपण वेळोवेळी पाहिलाय. पाहायचं तर फलंदाजाला मात्र इथे बाद ठरवला जातोय. कारण स्पर्धेच्या नियमानुसार मागच्या बाजूला जर चेंडू भिंतीच्या वरून गेला तर नक्कीच फलंदाज. आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि 18शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीसाठी मात्र भाऊ दाखल झालाय, ज्याने 2 षटकं हाताळली होती. पाहायचंय गोलंदाजी तर त्याने चांगली केली होती, परंतु इथे फलंदाजी करावी लागणार आहे. फलंदाजांना आता कुठे ना कुठे आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे, कारण रिक्वायर रन रेट जो आहे तो हळूहळू वाढतोय. एक भन्नाट वेगाने प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र दत्त 11 सायन्स संघ बॅकफुटला जाताना दिसून येतोय. कमबॅक केलंय मयुरेशने. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचे चेंडू, लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 19 या धावसंख्येवर आता मात्र 2 षटक शिल्लक असतील आणि 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल दत्त 11 सायन्स संघासमोर. तर गोलंदाजीसाठी मात्र नितीलला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलाय. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा भन्नाट वेग, परंतु नियंत्रण नव्हतं या चेंडूवर खऱ्या अर्थाने. लेगस्टिकच्या बाहेर एक अतिरिक्त धाव मिळेल. 20 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि नो चेंडू बहाल केलाय पंचांनी, कारण खेळपट्टीच्या बाहेरील चेंडू बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार हा नो चेंडू दिलाय.
तर पुन्हाच एकदा 2 अतिरिक्त धावांनी सुरुवात. लागोपाठचं हे तिसरं षटक आहे की अतिरिक्त धावांनी त्यांनी सुरुवात केली आहे. पुन्हाच एकदा 2 अतिरिक्त चेंडू टाकून झाल्यानंतर निर्धाव चेंडू, अशीच काहीसं चित्र या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे गोलंदाज एकमेकांना फॉलो करतायत. पुन्हाच एकदा दमदार स्ट्रोक जरूर होता, परंतु एकच धाव तिथे मिळणार आहे. इथे कुठे ना कुठे स्ट्रेट बॅटच्या सहाय्याने टायमिंग करण्याचा प्रयत्न करायला हवा आहे, परंतु ते दिसून येत नाहीये. पुन्हाच एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 23 अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळी खोलवर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर नक्कीच फलंदाजाला जास्त संधी मिळणार नाहीये. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे फलंदाजांना. फुटवर्कचाही वापर केलाय, परंतु एक प्रकारचं मिसाईल गाइडेड गोलंदाजी पाहायला मिळते. एखादं यंत्र हातात बसवावं आणि एकाच टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, तसंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हाच एकदा नितीन याचकडून या एकेरी धावांनी मात्र फारसा काही फरक पडणार नाहीये विके प्रतिष्ठान संघाला. परंतु दत्त 11 संघ थोडासा आव्हान कठीण बनत चाललंय. पाहायचंय अजूनही मोठा फटका चौथा षटकाच्या अखेरीस बसलेला नाहीये. यावेळी पुन्हाच एकदा तेच चित्र. एक धाव तिथे सहजरित्या मिळणार आहे. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 चेंडू 27 धावांचं लक्ष्य असेल. पाहायचंय 23 धावांची गरज आहे. माफ करा, 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. यतिराज गोलंदाजीसाठी नक्कीच हा एक तारांकित गोलंदाज मुंबई बॉक्स क्रिकेटमधील. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकला जातो. एक हातभर टर्न बॉक्स क्रिकेटमध्ये ज्याला आपण म्हणतो तसंच काहीसं चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र ऑप्टनचा मारा आणि एक धावांपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एक शेवटची संधी असणार आहे दत्त 11 सायन्स संघाला. 4 चेंडू 22 धावांची गरज आहे आणि तिथे मात्र चेंडू बॅटचा वेध घेतोय. फलंदाजाने ते मान्य केलंय. तर निर्धाव चेंडू 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु अपयश येत आहे. बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी. नक्कीच या स्पर्धा आणि सचिन राणेचा एक आगळा वेगळा रिलेशन संबंध राहिलाय. कारण सचिन राणेने आपल्या आयुष्यात मोठमोठ्या ट्रॉफ्या जिंकल्यात, परंतु ॲज अ कर्णधार म्हणून माहीमचा महाराजा चषक त्याला हाती घेता आलेला नाहीये. पाहायचं आहे हे वर्ष त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एक मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय, परंतु लांबी कमी आहे, उंची जास्त. सँडी अलगदरित्या झेल टिपतोय. पुन्हाच एकदा फलंदाज माघारी. दत्त 11 सायन्स संघाचं गोलंदाजाचं मी कौतुक जरूर करेन, कारण पहिलं महागडं षटक ठरल्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु सँडीची सेन्सिबल फलंदाजी मात्र खूप चांगला फायटिंग टोटल घेऊन गेली आणि तिथेच कुठे ना कुठे दत्त 11 सायन्स संघ थोडासा बॅकफुटला गेला, परंतु त्याने चांगला प्रयत्न केला. त्यांचा संघ पराभूत जरूर झालाय, परंतु खूप चांगली झुंज त्यांच्याकडून पाहायला मिळाली. तर दत्त 11 सायन्स संघ आपणास विनंती असेल, जाता जाता आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे.